नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. मी यावेळी जिथे स्फोट झालेला आहे बारूदचा त्या कंपनी परिसरामध्ये मी आहे. आपण बघू शकता हीच ती कंपनी आहे जिथे सकाळी 7 वाजताच्या सुमारास भीषण असा स्फोट झाला आणि त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. तर अनेक जे कामगार आहेत ते जखमी आहेत. माझ्यासोबत या कंपनीमध्ये जे काम करतात त्या वर्कर आमच्यासोबत आहेत, महिला आमच्यासोबत आहेत. काय नाव आहे तुमचं? किरण धवराळ. किती वाजताची घटना आहे आणि कुठली कंपनी आहे ही? 7 वाजताची. हे काय नाव आहे कंपनीचं? SBL. गावाचं नाव? राहुळगाव. राहुळगाव. तुमचं नाव? किरण धवराळ. ही जी जेव्हा घटना घडली त्यावेळेस तुम्ही इथे होते का? आम्ही आमच्या प्लॅनमध्ये होतो. कुठल्या प्लॅनमध्ये? इडियट. आणि ही घटना कुठे घडली? प्लॅनमध्ये झाली. कोणता प्लांट आहे तो? नोनल प्लॅन. नूनल प्लांटमध्ये. यापूर्वी पण या कंपनीमध्ये असा स्फोट झालेला होता, भीषण असा स्फोट? नाही, भीषण तर नाही नव्हतं झालं. हां, पण त्या दिवशी मी होती पण नाही. बरं. अब्सेंट होती त्या दिवशी. आज जी घटना घडली यामध्ये किती लोक जखमी झालेले आहेत ना, किती कामगारांचा मृत्यू झालेला आहे? नाही, तेवढं तर मला आताच माहिती नाही. हो का? पण तुम्ही ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस तुम्ही इथेच होते? हो, प्लॅनमध्ये होतो. जसा आवाज आला तसं आम्ही धावत बाहेर निघालो. हो का? किती वर्कर होते तरी टोटल? तरी माहिती नाही आता किती होते. आम्ही आमच्या प्लॅनमध्ये होतो ना. तुमचा इन्शुरन्स वगैरे आहे? हो. हो का? म्हणजे किती वाजतापासून तुमचा इथे कामाला सुरुवात होते? 6 ते 2:30. 6 ते 2:30 म्हणजे 8 तास. म्हणजे ज्यावेळेस हा स्फोट झाला त्यावेळेस तुम्ही त्या घटनास्थळी होते? नाही, मी घटनास्थळी नव्हती. मी गेटवरती होती. बरं. तर मी गेटवरती असताना असा खूप मोठा हे म्हणजे प्लॅन फुटून असा म्हणजे धुव्वा निघाला, आवाज आला. मी तशीच या कंपनीमध्ये काय तयार होतो? सेल. कसला सेल? बारूदचा. बारूद सेल. हो. डेटोनेटर तयार करतो. काय करता तुम्ही? डेटोनेटर तयार करतो. डेटोनेटर तयार करतो. हां. अच्छा अच्छा अच्छा. जेव्हा इथे स्फोट झाला त्यावेळेस असं काही माहिती वगैरे पडलं की किती लोक जखमी झाले किंवा किती लोकांचा मृत्यू झाला असं काही? तसं कन्फर्म म्हणजे तिथं 40 ते 50 पर्यंत लोक तिथं काम करते. बरं. हां. कुठल्या युनिटमध्ये? हे नाही माहिती. नोनलमध्ये. हो. तर त्याच्यामध्ये कसं म्हणजे 20 लोकांचे नावं कळले. हां. म्हणजे जसे जखमी आहे. हां. आणि बाकी जणांचे जसं कळलं नाही. अच्छा, बाकी म्हणजे मृत्यूंची संख्या नाही कळली? नाही. बरं 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 बरं. तुम्ही किती वर्षापासून इथं काम करता? 8 वर्षापासून. 8 वर्षापासून. हो. किती वेतन भेटते तुम्हाला? आम्हाला भेटते 14,000 रुपये. अच्छा. किती तास काम असते तुमचं? 8 तास. तुमचा म्हणजे तुम्ही या बारूद कंपनीमध्ये काम करता तर तुम्हाला तुमचा काही इन्शुरन्स वगैरे असा काही काढलेला आहे? इन्शुरन्स काढला नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय आहे तुमचं? विमा आहे ना आमचा सर. तुम्ही कंपनीमध्ये जेव्हा काम करता तुम्हाला सुरक्षा कवच वगैरे देतात का? आहे म्हणजे ॲप्रन आहे, हे टोपी आहे. हां, टोपी वगैरे देतात. म्हणजे सुरक्षा काळजी घेतली जाते व्यवस्थापक मंडळातर्फे? हो हो. आजचा स्फोट जो झाला भीषण होता? हो, भीषण होता. आम्ही पण घाबरून गेलो त्याच्याने. किती वाजताची घटना असेल ही? हे घटना 7 हो म्हणजे 6:45च्या दरम्यान. 6:45? हो, 7 ते 6:45च्या दरम्यान. भीषण असा स्फोट झाला आणि त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे. तर अनेक जे कामगार आहेत ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जे कामगार आहेत ते बाहेर पडताना दिसत आहेत. बघू शकता आपण. हे बघा इथेच आलेलं आहे. बघू शकता पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. ॲम्ब्युलन्स वगैरे, हे ॲम्ब्युलन्सही दाखवा. ॲम्ब्युलन्स. आणि आता कंपनीचे जे कामगार आहेत ते बाहेर पडताना दिसत आहेत. इथेच काम करता का तुम्ही? हां. तर रस्ता जो आहे हा रस्ता असाच रस्ता आहे. म्हणजे जे गेल्या 20 वर्षापासून ही कंपनी आहे परंतु रस्ता बघाल तर असाच आहे 2.5 किलोमीटर अंतरापर्यंत. जे जखमी असतील त्यांना जर ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले असतील तर त्यांची अवस्था काय झालेली असेल हा रस्ता बघून आपण समजू शकता.
हीच ती कंपनी आहे, हीच ती कंपनी आहे. याच कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे आणि भीषण असा स्फोट या कंपनीमध्ये झालेला आहे. आणि यामध्ये अनेक जे म्हणजे कामगार आहेत, अनेकांचा इथे मृत्यू झालेला आहे कामगारांचा, आणि अनेक कामगार जे आहेत ते जखमी झालेले आहेत. आणि यांना उचित मुआवजा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मग अधिवेशनात बी आणि इकडेही बी मुख्यमंत्री महोदयांनाही माझी विनंती आहे की अशा प्रकारचे जे ॲक्सिडेंट होतात याला त्या ठिकाणी प्रिकॉशन त्यांनी घेतलेली नाही आहे. याला जबाबदार कंपनीचा मालक आहे आणि म्हणून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. 2.5 किलोमीटर पर्यंत हा जो रस्ता आहे, येताना ज्या जखमींना घेऊन गेले असतील. मी सकाळी 5:30 वाजता तिथे सबकुंडला होतो. मला 7:02 त्या ठिकाणी मोठा आवाज आला. मी म्हटलं की आपल्या एरियामध्ये काहीतरी झालं. 7:10 माझ्या इकडच्या सरपंचाने फोन केला की भाऊ इथे अपघात झालेला आहे. मी इथे आलो. काय मागणी करणार जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना, त्यासाठी काय मागणी करणार तुम्ही, आणि जे जखमी आहेत त्यांना काय आर्थिक मदत होईल? कुटुंबाच्या लोकांचं समाधान होणार नाही तोपर्यंत मी जाणार नाहीत. माझी सरपंच आहे डोरली भिंगारे. तिथे माझ्या गावामध्ये राहून बरेचसे लोक इथे कामाला येतात. इथे रूम किरायानं राहतात आणि इथे येतात. मग हे इतक्या दुरून आल्यानंतर इथे तर कोणती सुविधा सेफ्टी नाहीच. पण आता जर डेथ झाल्या कोणाच्या, त्यांची आफ्टर डेथ का नियोजन आहे यांचं? त्यांचं नियोजन व्हायला पाहिजे ना. त्यांच्यावर जे आधारित इतर लोक आहेत त्यांच्या घरचे, ते कसे जगतील पुढे? तुमची काय मागणी आहे आता? माझी मागणी आहे का त्यांच्या फ्युचरविषयी विचार करून त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा. आणि जे जखमी आहे त्यांना योग्य उपचार देण्यात यावा. तो खर्च पूर्ण कंपनीनं करावा. आणि चांगली याच्या पहिले बी आर्थिक मदत आम्ही मागासाठीच आलो होतो इथे. याच्या पहिले खूप मोठे हस्ते झाले आहे. सरकारतर्फे काही? सरकारतर्फे कंपनी आणि सरकार बोलेल एकामेकासोबत. सरकारनं यांनी नियोजन विचारायला पाहिजे सरकारने यांना, का तुम्ही एवढे मोठे लोक इथे काम करतात त्याच्यासाठी सेफ्टी का आहे? नाही का? बारूदमध्ये काम करतात, काही हादसा झाला तर तुरंत कोणती व्यवस्था आहे यांच्यापाशी? इथे काही हॉस्पिटल आहे का प्रॉपरवर? कोणी डॉक्टर आहे का? त्याची व्यवस्था असायला पाहिजे. 4 महिन्याआधी इथं आपले आमदार साहेब पण आले होते. ठीक आहे, मान्य करता. चरणसिंग ठाकूर हे पण आले होते. त्यांनी पण सांगितलं होतं की तुमच्या कंपनीमध्ये रोड नाही आहे, ॲम्ब्युलन्स नाही आहे, काही नाही, तुम्ही याची व्यवस्था लावा. त्यांना पहिलेच सांगितलं होतं त्यांनी. पण इथं काहीच व्यवस्था नाही आहे ना. इथे ॲम्ब्युलन्स आहे नाही, रस्ता आहे नाही. म्हणजे कसं, हे अगोदरचीच गोष्ट आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की इथे रस्ता पाहिजे, जर समजा काही हादसा झाला तर नेण्यासाठी काही, पण काहीच केलं नाही त्यांना. हे म्हणजे कसं, सर्व कंपनीवालेच आहे, बाकी काही नाही. काय नाव आहे तुमचं? माझं भीमराव अर्जुन चोंदे, राऊळगाव. या कंपनीमध्ये जे SBL एनर्जी लिमिटेड कंपनी आहे त्यामध्ये जो स्फोट झालेला आहे त्यामध्ये अनेक कामगारांचा मृत्यू झाला आणि काही जखमीसुद्धा आहे. हो, सकाळी आम्ही शेतामध्ये जात असताना 7:02 आणि 7:05 असे मोठे ब्लास्ट झाले. इतके भयानक झाले की म्हणजे आम्हाला कळलं की तेव्हा की काहीतरी खूप लोकांची हानी झालेली आहे, जीवहानी. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना फोन लावून आम्ही कंपनीकडे धाव घेतली. तर इकडे आम्हाला आतमध्ये यायला थोडा त्रास झाला, बट आल्यावर आम्ही आतमध्ये जाऊ शकत नव्हतो कारण की कंटिन्यू अर्धा ते पाऊण तास ब्लास्ट कंटिन्यू चालूच होते. आता ते काय ब्लास्ट होते आम्हाला त्याची आयडिया नसल्यामुळे आम्ही अंदरच गेलो नाही. बऱ्याच वेळ ते फुटू दिलेलं. किती लोक जखमी झाले असते आणि किती लोकांचा मृत्यू झाला असेल? ज्या प्लॅन्टमध्ये लेडीज काम करत होत्या त्या प्लॅन्टमध्ये अंदाजे 35 ते 36 लेडीज आतमध्ये एंट्री झालेल्या होत्या. 34+ असे एक. आणि त्याच्यामध्ये स्फोट झाल्यानंतर कळलं नाही की किती बाहेर आले आणि किती हे झाले. पण 17-18चा आकडा दाखवून राहिले सगळे कंपनीवाले. काही नागपूरला हलवलेले आहे, एक सुपर स्पेशालिस्ट म्हणून हॉस्पिटल आहे तिथे आहे. काही जे मृत पावलेले आहे ते ऑरेंज सिटीला, जे मृत पावलेले आहे ते मेडिकलला आहे. किती ब्लास्ट झाले इथे? ब्लास्ट तर सर अनेक झाले, पण मोठे 2 ब्लास्ट झाले आणि त्याच्यानंतर अर्धा पाऊण तास कंटिन्यू ब्लास्ट होतच राहिले. कोण आहे मालक? मला आलोक चौधरी म्हणून. तुमचं नाव? मी सुनील गमे, राऊळगाव सरपंच. अच्छा, तुम्ही या गावाचे सरपंच आहात, परंतु येताना या कंपनीकडे येताना तुम्ही या मार्गाने आम्ही ज्या वेळेस आलो होतो, हा जो रस्ता आहे तो असाच आहे का? तसाच आहे, आधीपासून तसाच आहे. 25 वर्षापासून फॉरेस्ट लँड आहे आणि फक्त हे रिपेअरिंग करत असते रूम वगैरे टाकून, बाकी असाच आहे. एखादी हानी झाली तर जातपर्यंत तिथे कंपनीच्या बाहेर निघतपर्यंत एक तास लागतो. आता जे जखमी झालेले असतील त्यांना याच मार्गाने घेऊन गेले, याच मार्गाने घेऊन गेले. त्यांची काय अवस्था झाली असेल?
ते तर सांगूच नका आता. ते बघण्याजोगंही नव्हतं आणि सांगण्याजोगंही नाही आहे. एवढं 1 महिन्याच्या आधी पण असा स्फोट झाला होता इथे. इथे 1 महिना अगोदरही झाला त्यावेळेस ते समोरची कंपनी आहे ती तिथे झाला होता. ते 3 सकाळपासून बारूद कंटिन्यू पेटत राहिली. काय सकाळपासून जे काळीवाली बारूद होती इथे ते सकाळी जळायला सुरुवात झाली तर संध्याकाळपर्यंत ती विझवून नाही झाली होती. तुमची काय मागणी आहे? आमची मागणी म्हणजे आता ते मजुरांना इथं पहिले तर सगळ्यात मोठं म्हणजे सेफ्टीच नाही आहे. सेफ्टी म्हणजे काहीच नाही, कोणत्याच प्रकारची सेफ्टी नाही लोकांना. त्यांना प्रॉपर ट्रेनिंग नाही आहे, काहीच ट्रेनिंग नाही. यांना नोकरी पाहिजे बस लावलं की झालं, पगार सुरू त्यांचा. म्हणजे काही ट्रेनिंग न देता जर त्यांना जॉब दिला जात आहे तर काहीतरी हानी होणारच. आणि टार्गेट दिलं जाते त्यांना की तुम्ही इतक्या वेळात इतकं कंप्लेंट करा. गरीब लोक आहे, त्यांना पर्याय नसल्यामुळे जॉबसाठी तिथे यावं लागते, ते करतात. त्या चक्करमध्ये समजा आता कोणाची छोटीशी गलती होणारच. घरी जसं भांडं असते तसं इथं काही ना काही होणारच. तर ते गलती म्हणजे लास्ट गलती असते. ते तशीच काहीतरी पॅकिंगमध्ये गलती झाली, ते डेटोनेटर आहे की नोनल आहे की ईडी आहे, काहीतरी पडलं, त्याचं थोडंसं चिंगारी झाली, त्याच्यामुळे एवढा मोठा ब्लास्ट झाला. तुम्ही सरपंच आहात, तुम्ही काय मागणी कराल? माझ्या मते सगळ्यांना जे आता यांनी सांगितलं की सेफ्टी पाहिजे, त्यांना वेळेवर हे पाहिजे, रोड रस्ते चांगले पाहिजे, जाण्यासाठी त्यांच्याकडे ॲम्ब्युलन्स नाही आहे. 2 ॲम्ब्युलन्स होत्या, फायर फायटिंग नाही आहे, काहीच नाही आहे यांच्याकडे. काय नाही आहे? फायर फायटिंगची गाडी नाही आहे, फायर फायटिंगचं त्यांना ट्रेनिंग नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं फायरचं त्यांना ट्रेनिंग असणं आवश्यक आहे, कारण की एक्सप्लोझिव्ह आहे. एक्सप्लोझिव्ह म्हणजे स्फोटक पदार्थ आहे. आणि इथं एकच कंपनी नाही आहे. ह्या SBLमध्ये कमसे कम इतके प्लांट आहे की तुम्ही त्याची गिनती नाही करू शकणार. तर 500 एकर जमीन झालेली आहे इथे जवळपास. आणि यांच्याकडे म्हणजे एक्सप्लोझिव्हचे जे छोटे मोठे पासून तर 6 किलोपर्यंतचे नोजल बनवून राहिले यांच्याकडे. ईडी वेगळी आहे, बारूद वेगळी आहे, फटाका वेगळा आहे, ते सगळेच प्लांट आहेत. ते 6 किलोचा जर फुटला असता तर किती मोठी हानी झाली असती. ते छोटे छोटे डेटोनेटर फुटलेले आहेत. हे आपण बघू शकता, हीच ती कंपनी आहे, SBL एनर्जी लिमिटेड ही ती कंपनी आहे. आणि या कंपनीमध्ये जो आहे तो भीषण असा स्फोट झालेला आहे. आणि यांना उचित मुआवजा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मग अधिवेशनात बी आणि इकडेही बी मुख्यमंत्री महोदयांनाही माझी विनंती आहे की अशा प्रकारचे जे ॲक्सिडेंट होतात याला त्या ठिकाणी प्रिकॉशन त्यांनी घेतलेली नाही आहे. याला जबाबदार कंपनीचा मालक आहे आणि म्हणून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. 2.5 किलोमीटर पर्यंत हा जो रस्ता आहे, येताना ज्या जखमींना घेऊन गेले असतील. मी सकाळी 5:30 वाजता तिथे सबकुंडला होतो. मला 7:02 त्या ठिकाणी मोठा आवाज आला. मी म्हटलं की आपल्या एरियामध्ये काहीतरी झालं. 7:10 माझ्या इकडच्या सरपंचाने फोन केला की भाऊ इथे अपघात झालेला आहे. मी इथे आलो. काय मागणी करणार? जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना त्यासाठी काय मागणी करणार तुम्ही? आणि जे जखमी आहेत त्यांना काय आर्थिक मदत होईल? कुटुंबाच्या लोकांचं समाधान होणार नाही तोपर्यंत मी जाणार नाहीत. लोकांचा समाधान होणार नाही तोपर्यंत मी जाणार नाही इथून, असे काटोलचे जे आमदार आहेत चरणसिंग ठाकूर यांनी म्हटलेलं आहे. आणि विधानसभेमध्ये सुद्धा या संदर्भात आवाज उचलणार असेही ते म्हणाले. आणि कंपनीच्या मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, नॅशनल मीडिया न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.